हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर आज मी पिल्लूसाठी एक स्पेशल नाश्ता बनवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी तो शेवटपर्यंत बघत राहा. आणि मी तो कशापासून बनवत आहे तर मी तुम्हाला तो सांगत आहे. फक्त मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि तिच्यापासून बनवणार आहे. तर याच्यावरून तुम्ही गेस करा आणि त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे मी ते सांगते तुम्हाला. 1 वाटी पीठ लागणार आहे आपल्याला मस्त गव्हाचं आणि 1 वाटी दही लागणार आहे. तर मी सगळं साहित्य तुम्हाला सांगणार आहे काय काय लागणार आहे. तिथं दही वगैरे मस्त टाकून घेतलं आणि जेवढं त्या पिठामध्ये पाणी बसेल तेवढं तिच्यात टाकायचं आणि पिठाचं कन्सिस्टन्सी अशी आपण इडलीला कसं बॅटर ठेवतं तसं ठेवायची, पण थोडं म्हणजे हळूहळू प्रोसेस पूर्ण करायची. एकखट्टी जर पाणी टाकलं तर पातळ होऊ शकतं आणि खूप कमी टाकलं तर घट्ट होऊ शकतं. तिथं बघू शकता मी चमच्याच्या साहाय्यानं आणि थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये करून तुम्हाला दाखवत आहे. ते इथं बघू शकता मला पण चांगल्या प्रकारे पाऊण वाटी पाणी आणि सॉरी बरं का, इथं ना मला मध्ये मध्ये एकदम खोकला लागत आहे कारण की माझी ऑलरेडी तब्येतच ठीक नाही आहे. जवळजवळ आता 15 दिवस होत आलेले आहे. मला अजिबात बरंच नाही आहे, पण काय करणार, व्हिडिओ पण पेंडिंग पडत आहे. हे पण तर करणं महत्त्वाचं आहे. जर इकडे दुर्लक्ष झालं तर खूपच. आणि असंही 3 महिने झाले माझ्या चॅनलवर खूप डाऊन इफेक्ट पडलेला आहे. तर त्याच्यानंतर मी इथं पीठ वगैरे फेटलेलं आहे आणि तिच्यात टाकणार आहे खाता सोडा. तुम्ही पण खाता सोडा यूज करायचा आहे. 1 वाटी दही, 1 वाटी पीठ आपलं गव्हाचं आणि 1 चम्मचभर सोडा टाकायचा आणि आपल्या अंदाजाने म्हणजे पहिले पाणी वगैरे ॲड करून घ्यायचं. 1 वाटी दही, पाऊण वाटी पाणी लागते. तुम्हाला 1 वाटी पूर्ण पण लागू शकते. तर मस्तपैकी मी भिजवून ठेवलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका, कारण की मी ना मीठ टाकायचं विसरले आणि नंतर मला आठवलं होतं. तर मग मी तुम्हाला आधीच सांगून देते. ते तर आपल्याला त्याला सर्व करण्यासाठी मस्त टमाटर, शिमला मिरची लागणार आहे. तर तुम्हाला कोणाकोणाला कळालं की मी काय बनवणार आहे नक्की कमेंट करून सांग. आणि आता आपण जे काही बॅटर बनवलेलं होतं इथं मस्त मी थोडासा कोमट असा तवा करून घेतला आणि तो त्याला मस्त 2 मिनटं होऊ देण्यासाठी ठेवलं. तिथं बघू शकता मस्त तव्यावरती स्पंज बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही गेस करून सांगा मी आज काय बनवत आहे. आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर इथे ना मी हा पदार्थ पहिल्यांदाच बनवत आहे. एक दिवस काय झालं माहिती का, मी अशीच फोनमध्ये ना एक रील वगैरे बघत होते फेसबुकला आणि तिकडे ना एक व्हिडिओ आला समोर की 1 वाटीपासून तुम्ही मिनी पिझ्झा बनवा म्हणून. तर इथं मी मिनी पिझ्झा बनवायच्या ऐवजी डायरेक्ट मोठाच पिझ्झा बनवला. तर तुम्ही आज पिझ्झा बनवणार आहे तर तो कशा पद्धतीने बनवते आणि तुम्ही पण कधी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा खाल्लेला आहे का? खाल्लेला असेल, पण ज्यावेळेस माझ्या पुढे व्हिडिओ आला तर मी त्यावेळेस म्हटलं मनात ठेवलं की बघू उद्या जमलं तर जेवढं सामान आलं तेवढं. असं जर विकत खायला गेले तर 100 रुपयाचं एक ना धडपोड भरेल ना होड भरेल. तर घरचा पिझ्झा कसा होतो नक्की बघू. आणि हा पिझ्झा माझ्या पिल्लूला आवडेल की नाही आवडेल काय माहिती. तिथं बघू शकता आता मस्तपैकी तो डो तयार झाला. मस्त तिथं त्या शिमला मिरची, टोमॅटोने त्याला मस्त असं सजवून घ्यायचं आहे, आपल्याला गार्निश करायचं आहे. आणि मला बरोबर जमतं आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि मी फर्स्ट टाईम करत आहे. आम्ही काही याच्या आधी पिझ्झा वगैरे खाल्लेला नाही आहे, फक्त 1 वेळेस खाल्लेला होता. इथे आलतो एकदा बाहेर तर. आणि मग त्याच्यानंतर आता मी घरी बनवत आहे फक्त. आणि तो पण काही म्हणजे होता नॉर्मलच होता पिझ्झा, पण एवढा म्हणजे हो ना, आता आपण कधी खाल्लं तर आपल्याला टेस्ट वगैरे काही माहिती नाही आहे. बाहेरचं जास्त मी खातच नाही. खाल्ली फक्त पाणीपुरी वगैरे आणि भेळ वगैरे, एवढंच, जास्त काही हे नाही. तर आता इथं बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी चीज वगैरे बरोबर टाकलं का आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे. आणि इथं कोमट तवा होता, नंतर आणलेलं होतं बटर. थोडं पिझ्झाचं सामानच मी मागून घेतलेलं होतं आणि म्हटलं घरच्या घरी पिल्लूसाठी मस्त बनव, पिल्लूला पण खाणं होईल आणि आपल्याला पण खाणं होईल. तरी इथं मस्तपैकी तव्याला बटर वगैरे लावून घेते. आणि जो काही आपण तयार केलेला आहे छोटासा पिझ्झा, छोटासा म्हणजे बऱ्यापैकी मोठाच आहे तो, छोटा नाही, जेवढा आपण दुकानातून घेतो तसाच आहे. पण त्या लोकांचे स्पंज कसे असतात काय असतात ते काही आपल्याला माहिती नसतात. तर इथं मी व्हिडिओ बघितल्यामुळे तशा पद्धतीनं मी करायचा प्रयत्न करत आहे. तर मला छान प्रकारे जमलं का नक्की सांगा. आणि आता इथं बघू शकता मी तव्यावरती पिझ्झा जो बनवून घेतलेला आहे तो तव्यावर ठेवलेला आहे. आणि तुम्ही पण शेवटपर्यंत त्या व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि छान प्रकारे तयार करता आला का. आणि कारण की माझी अक्षरशः तब्येतच ठीक नाही आहे
आणि इथं बघू शकता मी ना व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करत होते ना, तर त्याच्यामध्ये पण मला जवळजवळ 5-5, 2-2 मिनिटालाच खोकला येते, एवढी तब्येत जाम आहे अजून. आणि अजून आज ना थोडंसं बाहेर गेली होती मी, तर डायरेक्ट नाकातनं पाणी गळायला लागले. आणि तसा पण माझा घसा ऑलरेडी दुखतोय आणि खोकला चालू आहे. तिथं बघू शकता असं वगैरे सुंदर असा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. तर हा प्रयत्न कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. तिथं दिसतोय का बरोबर विकतचा आणलेला पिझ्झासारखा. तर आता इथं ना तुम्ही काही भांड्यांना नाव नका ठेवू, कारण की माझी तब्येतच टिकण्यात भरपूर अशी भांडी पडलेली आहे धुवायची. काय करणार आहे, ताप, चक्कर वगैरे भरपूर असं काही काही चालू आहे त्याच्यामुळे. आणि हे तर चांगलंच होतं, पण मग थोडंसं ते पाण्यावरती झाकलेलं असल्यामुळे त्याच्यामुळे ना त्या गरम पाण्याची डाग वगैरे पडली, बस तेवढंच. आणि तर जसं मला सुचत होतं तसं मी पिल्लूसाठी बनवत होती. तिथं पिझ्झा वगैरे तयार झाला. आणि आता आमच्याकडे काही पिझ्झा कटर नाही आहे, तर त्याच्यामुळे आम्ही जो काही घरामध्ये आहे ना आपता उलथणी वगैरे असते, तर त्यानेच ते कटिंग वगैरे करत आहे. आणि बरोबर हा पिझ्झा जमला का नक्की मला सांगा. आणि मी छोटासा प्रयत्न करत आहे, तर हे पण बरोबर जमलं आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचत आहे, त्याच्यामुळे मी तुमची सगळ्यात माफी मागते. कारण की आपण चॅनल वगैरे उघडतो, व्हिडिओ पोस्ट करायला लागतो, लोक आपल्याला ओळखायला लागतात आणि आपण अचानक असं गायब झालो म्हणजे मग लोकांना कन्फ्यूज होतं ना, किंवा लिंक तुटते, बरोबर आहे. तर त्यासाठी आता मी ना प्रयत्न तर करणार आहे भरपूर, फक्त माझी तब्येत एकदा कवर होऊ द्या. तसे मी तुमच्यासोबत व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. झाले तसे मिनी ब्लॉगमधून तरी तुम्हाला भेट देत जाणार, तर लॉंग व्हिडिओमधून जशी माझी तब्येत असेल तशी मी तुमच्यासोबत व्हिडिओ टाकणार. तरी इथं बघू शकता अशा प्रकारे सरट्याच्या साहाय्याने मस्तपैकी छोटे छोटे पिझ्झाचे काप करून घेतलेले आहे. आणि पिल्लूने बघू शकता तो पिझ्झाचा बेस उचललेला आहे, किती सॉफ्ट आणि किती स्पंजी झालेला आहे आणि छान लागत आहे. पिल्लू पण सांगत आहे खूप सुंदर लागत आहे मम्मा म्हणून. आणि नक्की आपला पिझ्झा तसाच झालेला आहे का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पिझ्झामध्ये टाकण्यासाठी जर काही विसरलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बघू शकता माझा अजून अवतार एवढा बेकार आहे ना काय सांगू. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा आणि आपले असे साधे सिंपल व्हिडिओ बघत राहा. ओके, तर कसं झालं पिझ्झा नक्की सांगा. तोपर्यंत बाय.